रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। डॉक्टरांचं अपहरण करून व खंडणी मागणाऱ्या फरार आरोपीला आळेफाटा परिसरातून केले जेरबंद। डॉक्टरचे अपहरण करून खंडणी मागितल्याप्रकरणी फरार कुख्यात गुन्हेगार प्रवीण उर्फ डॉलर सीताराम ओहाळ वय वर्ष 32 राहणार वाळद तालुका खेड याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून आळेफाटा एसटी स्टँड परिसरातून जेरबंद केले असून याच्याकडून एक गावठी पिस्टल व 2 जिवंत काडतुसा असा 51,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी मंचर येथील डॉक्टर कैलास रघुनाथ काळे राहणार मंचर तालुका आंबेगाव हे त्यांच्या जवळ असलेल्या मोटरसायकलवरून पेठ ते मंचर असे जात असताना आरोपीने 4 चाकी वाहनाने मोटरसायकलला धडक देऊन डॉक्टरांना खाली पाडलं। त्यांचं अपहरण करून त्यांना निघोटवाडी परिसरात नेऊन जबर मारहाण केली। फिर्यादी डॉक्टर यांच्याकडे 20 लाख रुपये खंडणीची मागणी केली। त्यातील 1 लाख रुपये खंडणीची रक्कम घेऊन आरोपीपैकी एकानं डॉक्टरांना जीवे मारण्याच्या उद्देशाने गावठी पिस्टल मधून गोळी फायर केली व त्यानंतर डॉक्टरांना पुणे नाशिक हायवे रोडच्या कडेला पेठ घाटाच्या जवळ सोडून दिलं होतं। या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात 4 जानेवारी 2025 रोजी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यात सराईत गुन्हेगार पवन सुधीर थोरात याला यापूर्वीच अटक करण्यात आली होती। मात्र प्रवीण उर्फ डॉलर ओहाळ हा गुन्हा घडल्यापासून फरार होता। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार अक्षय नवले यांना मिळालेल्या गोपनीय माहिती मिळाली की आरोपी आळेफाटा एसटी स्टँड परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार शनिवार दिनांक 15 रोजी पोलिसांनी सापळा रचून त्याला जेरबंद करण्यात यश आलंय। त्यावेळी त्याच्या कमरेला एक गावठी पिस्टल व 2 जिवंत काडतुसं मिळून आली। त्यावर आळेफाटा पोलीस ठाण्यात आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस अंमलदार दीपक साबळे, अक्षय नवले, संदीप वारे, राजू मोमीन, मंगेश थिगळे, विक्रम तापकीर, निलेश सुपेकर यांनी केली असून पुढील तपास आळेफाटा पोलीस करत आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।